नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्या खासदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. भीमाशंकरमध्ये फडणवीसांचा गौप्यस्फोट. उद्धव ठाकरेंच्या पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदाराला दिलेल्या प्रपोजलची चर्चा. बाबाजी काळेंसोबत फोटोची गरज नाही, बाबाजींना आम्ही एक प्रपोजल दिलंय, फडणवीसांच्या वक्तव्यानं उधाण. पेपरफुटी विरोधात आता काँग्रेसचा एल्गार. राहुल गांधी 17 जूनला कोर्टामधून फुंकणार रणशिंग. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. कोटा ते दिल्ली विद्यार्थ्यांचा महासंग्राम. सेजल पवारला पाठवलं 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर. चौकशीसाठी समिती. स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी KEM रुग्णालयाची अखेर कारवाई. रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानातूनच औषधं घेण्याची सक्ती केल्यास कारवाई. तुकाराम मुंढे यांचे निर्देश. पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक विक्रेत्याकडून औषधं खरेदीचा अधिकार. पुण्यातील वासुली फाट्यावर वसुलीच्या वादावरून चौघांविरोधात गुन्हा दाखल. दोघांना अटक. 200 रुपयांच्या मागणीवरून पेटला वाद. मासे विक्रेत्यासह भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण. यवतमाळमध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये नर्स महिलेची धारदार शस्त्रानं हत्या. कुसुम चांदेकरसह हत्या झालेल्या महिलेचं नाव. आरोपी घटनास्थळावरून फरार. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट. कांदा दर घसरणीनंतर दीर्घकालीन उपायांसाठी तज्ज्ञांची उपसमिती. 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. केंद्राकडून 16.50 रुपये हमीभाव जाहीर. कांदा साठवणूक केंद्रांना समिती देणार भेट. उल्हासनगरात बिअर बार बाहेर गावठी कट्ट्यासह सराई जेरबंद. 2 जिवंत काडतूस जप्त. विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई. वाशिमच्या तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. आत्महत्या की घातपात, तपास सुरू. दुर्दैवी घटनेमुळे तिवळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.